हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। आणि आज आपण कोथिंबीर वडी तयार केलेली आहे, ती आज आपण बघणार आहे। तर अशा पद्धतीने तयार केलेली कोथिंबीर वडी खायला खूप छान लागते। कोथिंबीर वडी तयार करण्यासाठी आपण हिरवीगार अशी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर वडी करायची आहे त्यामुळे कोथिंबीर ही लागणारच आहे। कोथिंबीर आपल्याला पहिल्यांदा निवडून स्वच्छ करून घ्यायची आहे। तर मी पहिल्यांदा कोथिंबीर आहे ती निवडून घेतलेली आहे, त्याची बुडके आहेत ते काढून टाकलेले आहेत। कवळी लुसलुशीत कोथिंबीर असल्यामुळे आपण त्याच्या देठासहित कोथिंबीर वडी तयार करणार आहे। कोवळ्या कोथिंबीरच्या देठामध्येच खूप चव असते। आपण कोथिंबीरच्या देठासहित कोथिंबीर चिरून घेणार आहे। कोथिंबीर चिरून घेण्याच्या आधी आपण कोथिंबीर निवडून स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि पाणी निथळण्यासाठी एका चाळणीमध्ये ठेवलेली आहे। आणि आता आपण कोथिंबीर जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक अशी या पद्धतीने चिरून घेतलेली आहे। अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण 2 कप घेतलेली आहे। आता यामध्ये आपण चाळून घेतलेले चण्याचे पीठ 2 कप घालत आहे। तांदळाचे पीठ यामध्ये आपण 1.5-2 चमचे घालत आहे। यामध्ये 2 चमचे तीळ, अर्धा चमचा ओवा आणि थोडीशी हळद घालत आहे। रेड चिली पावडर यामध्ये आपण 1 चमचा घालत आहे। थोडेसे यामध्ये हिंग घालत आहे। आलं लसूण पेस्ट 1 चमचा आणि चवीसाठी यामध्ये मीठ घालत आहे। आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेत आहे। तर पाणी अजून आपण यामध्ये घातलेले नाही। पाणी न घालता आपण पहिल्यांदा हे सर्व कोथिंबीरमध्ये सर्व पीठ आणि मसाले चांगले एकत्र करून घ्यायचे आहेत। 2-3 मिनिटे हे पीठ आणि सर्व मसाले आणि कोथिंबीर एकत्र करून घेतली आणि नंतर आता यामध्ये थोडेसे पाणी घालत आहे। तर पाणी आपल्याला जास्त घ्यायचे नाही, तर पाणी आपल्याला थोडेसेच घ्यायचे आहे। थोडेसे पाणी घालून आपल्याला पिठाचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। कोथिंबीर पाणी घातल्यानंतर पाणी सोडते, त्यामुळे थोडेसेच पाणी घेऊन पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। जास्त पाणी घातल्यामुळे पिठाचा घट्ट असा गोळा तयार होत नाही, त्यामुळे पाणी घालताना आपल्याला थोडेसेच घालायचं आहे। पाणी जरा जास्त झाले तर त्यामध्ये आपण थोडेसे बेसनचे पीठ घेऊन किंवा 2 चमचे ज्वारीचे पीठ घेऊन परत मळून घ्यायचे आहे। तर असा पिठाचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता या पिठाला आपण 1-2 चमचे तेल लावून पिठाचा असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता त्याचे आपण 3 गोळे तयार करून घेतलेले आहेत। तर असे छोटे मोठे 3-4 गोळे तयार करून घ्यायचे आहेत। कोथिंबीरचे आता आपण तयार केलेले गोळे एका ताटावरती आता आपण लाटून घेणार आहे। तर ताट आपण पलटी करून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती आपण तांदळाचे पीठ थोडेसे टाकून त्याच्यावरती आपण आता गोळा ठेवून लाटून घेणार आहे। तर आपल्याला ज्या पद्धतीने पातळ किंवा जाड अशा वड्या पाहिजे आहेत त्या पद्धतीने आपण लाटण्याने लाटून घेऊन नंतर आपण चाकूला थोडेसे तेल लावून घेतलेले आहे। तेल लावून आता कोथिंबीरच्या वड्या पाडून घेत आहे। तर जेवढ्या आपल्याला बारीक मोठ्या कोथिंबीरच्या वड्या आपल्याला पाहिजे तेवढ्या आपण छोट्या मोठ्या अशा कट करून घ्यायच्या आहेत। कोथिंबीरच्या वड्या आपल्याला जाड पातळ ज्या पद्धतीने आवडतात त्या पद्धतीने लाटून त्याच्या अशा पद्धतीने वड्या पाडून घ्यायच्या आहेत। चाकूच्या साहाय्याने आपण अशा पद्धतीने कोथिंबीरच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत। कोथिंबीर वडी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल चांगले कडकडीत गरम झाले की त्यामध्ये आता आपण तयार केलेल्या कोथिंबीरच्या वड्या एक तेलामध्ये सोडत आहे। तेल चांगले कडकडीत गरम करून नंतर आपण गॅस मीडियम करून घेतलेला आहे आणि आता मीडियम गॅसवरती आपण कोथिंबीरच्या वड्या तळून घेत आहे। तेलामध्ये जेवढ्या कोथिंबीरच्या वड्या बसत आहेत तेवढ्या आपण कोथिंबीरच्या वड्या तेलामध्ये सोडून घेत आहे। एक बाजू कोथिंबीरची वडी तळून झाल्यानंतर आपण आता पलटी करून दोन्ही बाजूंनी चांगली तळून घेणार आहे। दोन्ही बाजूंनी कोथिंबीर वडी चांगली तळून झाली की त्यात आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तयार केलेली आहे। कुरकुरीत कोथिंबीर वडी तळल्यामुळे ती आतून ही चांगली शिजली जाते, कच्ची राहत नाही। तर अशा पद्धतीने आज आपण कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार केलेली आहेत आणि अशा पद्धतीने तयार केलेली कोथिंबीर वडी टेस्टी लागते, मुलांनाही खायला खूप आवडते। तर तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवरती
पहिल्यांदाच आला असाल चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोच होत राहील. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.